दरम्यान रायगड पालकमंत्री या विषयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संयमाची भूमिका घेण्यात आली आहे। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेणार निर्णय असं सांगण्यात येत आहे। सध्या मुख्यमंत्री परदेशात आहेत आणि मुख्यमंत्री यावरती तोडगा काढतील। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया। निलेश, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठेतरी अदिती तटकरे यांचं नाव रद्द होऊन सुद्धा संयमाची भूमिका घेतली जाणार असं कळतंय। अधिक काय माहिती आहे? पूर्वी आदिती तटकरे यांचं सध्या नाव रद्द झालेलं नाही, केवळ या दोन नावांना स्थगिती देण्यात आलेली आहे। आदिती तटकरे रायगड आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या नावांना स्थगिती देण्यात आली आहे। प्रामुख्याने ज्या पद्धतीने काल रायगड जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रक्षोभ शिवसेनेच्या पाहायला मिळाल्या आणि अनेक ठिकाणी आंदोलनं देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे एक जोरदार दबाव तंत्राचा वापर रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला होता आणि त्यामुळे सेम अशीच परिस्थिती नाशिकमध्ये देखील पाहायला मिळाली आणि त्यामुळेच आता या दोन पालकमंत्र्यांपदांचा निर्णय जो आहे तो आता राखून ठेवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे। दुसरी महत्वाची बाब अशी आहे, इकडे शिवसैनिक जरी आक्रमक झाले असले, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं होत असली, तर दुसरीकडे रायगड पालकमंत्री पदासंदर्भात जो विषय आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संयमाची भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत, त्यामुळे परदेशात असल्यामुळे या संदर्भात जोपर्यंत मुख्यमंत्री महाराष्ट्रात परत येत नाहीयेत आणि त्यांच्याशी चर्चा होत नाहीये तोपर्यंत कुठलीही अधिकृतरित्या प्रतिक्रिया या सगळ्या विषयावर द्यायची नाही, अशा पद्धतीची एक चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजून एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यानं या संदर्भातली माहिती एबीपी माझाला दिली। धन्यवाद निलेश आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।